तलावाची शूटिंग घे। साहेब, आज जे या ठिकाणी काम चालू आहे, या कामासंदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र सैनिक प्रकाश पाटील। आता तुम्ही दिवेगर्भात बघू शकता की काही दिवसापूर्वी आम्ही एक टोरणच्या विरोधात आंदोलन केलं होतं, जे ट्रान्सफॉर्मर इथून त्या साईडला हलवलं, ही दिवाल नवीन कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आणि तलाव सुशोभीकरणासाठी। आता या तलावाची माझ्या माहितीनुसार कोणती वर्क ऑर्डर निघालेली नाहीये। गेले 3 वर्ष झाले या तलावाचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे। आता ह्या तलावाची हे लोक काही यांच्या बिल्डर आहेत, ज्या समोर तुम्ही बघू शकता अनधिकृत बिल्डिंगी ज्या बांधलेल्या आहेत, त्या बिल्डिंगींचा रस्ता जो त्या बिल्डिंग तुटू नये आणि त्यांना रस्ता कुठेतरी तो वाढवायला पाहिजे, म्हणून यांनी आज तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली तलाव म्हणजे बुजवायला घेतलाय। आणि तुम्ही आता बघू शकता, मी आता त्यांचं काम इथे बंद केलेलं आहे। त्यांच्या इंजिनिअरिंगकडनं मी पूर्ण आता तलावाचा प्लॅन आणि वर्क ऑर्डर मागितलेली आहे, कारण हे दिव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे। हे तुम्ही तुमच्या निदर्शनात आणण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। तरी तुम्ही माझी एक विनंती आहे दिवेकरांना की तुम्ही सर्वांनी या तलाव बुजवून द्यायचं नाही आपल्याला, आणि एक महाराष्ट्र सैनिक म्हणून हे तलाव आम्ही बुजवूनही देणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्ण टीम आम्ही उद्या इथे येऊन धरणे आंदोलन करणार आहे। तर याच्या मागे पालिकेचा कोणता पाठबळ आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? पालिकेचा पाठबळ धरण्यापेक्षा पालिकेचा जो मेन पालिके अधिकारी आहेत त्यांना चालवणारा माणूस इकडे दिव्यामध्ये आहे, तो सांगेल तसेच पालिका अधिकारी करतात। त्यामुळे याच्यामध्ये पालिकेचा हातबळ आणि पाठबळ असणं काही आवश्यक नाही। ते फक्त पगारासाठी ठेवलेले माणसं आहेत आणि आयुक्तांचं देखील इथे कोण ऐकत नाही। आयुक्तांना पण फाट्यावर मारतात। त्यांना पण मला असं वाटतं सांगितलं की दिव्यामध्ये यायचं नाही, दिवा आम्ही सांभाळू। तर मला असं वाटतं दिव्यामध्ये जी हुकुमशाही आहे ती आता हुकुमशाही आपल्याला संपवण्यासाठी आपल्याला सर्व दिवेकरांना आता उतरावा लागणार आहे। कारण आज बघू शकता 2 दिवसावर गणपती आल्यात। आता गणपती विसर्जन करायचे कुठे? एक तलाव होता आपल्यासाठी ठेवलेला, त्या तलावाला देखील या लोकांनी पूर्णपणे नासधूस करून त्या तलावाला पूर्ण आता स्वतः अतिक्रमण या राजकारणी लोकांनी करायला घेतलेलं आहे। साहेब, तुम्ही 8-10 दिवसापूर्वी मनसेने टोरंट विषयी इथे जे मुद्दे मांडले होते त्याच्यावरती आता कमसे कम 8-10 दिवस झाले, तर त्यांनी तुम्हाला काय अल्टिमेट डेट दिली आहे का, आणि त्या संदर्भात ते काय कामाचा सविस्तर आढावा घेतात का? टोरंटवाल्याने आम्हाला काय सांगितलं, आता तुम्ही भिंत बघू शकता। नगरपालिकेने आम्हाला सांगितली भिंत पाडून इथे आम्ही नवीन RCC भिंत बांधू, मग पूर्ववत जागेवर आम्ही ट्रान्सफॉर्मर ठेवणार आहे। पण आता या ट्रान्सफॉर्मरच्या नावाखाली आणि तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली आज तुम्ही बघू शकता तलाव काही यांचे अनधिकृत जे बिल्डर आहेत, यांचे भाऊ असतील किंवा यांचे रिलेटिव्ह असतील, आणि आरक्षित भूखंड असतं तुम्ही बघू शकता, यांचं बांधकाम कुठेतरी वाचवण्यासाठी हे सर्व आता यांचं षडयंत्र चालू आहे। याचा आम्ही आता निषेध करतो आणि उद्या नक्की आम्ही महाराष्ट्र सैनिक इथे येऊन आंदोलन करणार।